मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। आणि आज काय माझा उपवासाचा पहिला दिवस आहे। सूर्यनारायणाचे उपवास सुरू झालेले आहेत आणि त्याचा पहिला दिवस आहे। आणि ॲक्च्युली आता रात्र झालेली आहे आणि आता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे। किती वाजले ते संख्या? 8 वाजले। माहिती आहे तू सांग मग किती वाजले? 8। आणि दिवसभर ॲक्च्युली ब्लॉग शूट करायला वेळच भेटला नाही, सो मी आत्ता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। किती कुठे आहे बघ तिला पण घेऊया व्हिडिओ। आणि सकाळपासून मी हे 2 ब्लाऊज दुकानामध्ये कटिंग करून शिवलेले आहेत। सो याला हात शिलाई करायला घरी आणले आणि हे 3 ब्लाऊज मी आत्ता कटिंग केले आहेत घरी आल्यानंतर। आता ह्याला हात शिलाई करायची अजून। हे पिल्लू आलं घेऊन पिल्लूला मग मला कळते। इकडे बघ मनमाव बघा आमची मनमाव। अरे पळते वर पडते, जाऊ दे तिला पळायचं आहे। अरे खवळले हे बघा आमच्या कपडे धुवायला टाकायला काढलेत आता। आज नेसलेली साडी आणि वरची शाळेचे कपडे धुवायला टाकायचे आहेत। झोपली तू? बघ तुला व्हिडिओ बघ कशी दिसते। तू कशी दिसती बघ खवळले बाबा, गेलं पळून गेलं। चला उठा खवळलंय जेवा। तर आजपासून म्हणजेच गुरुवारपासून 29 तारखेपासून सूर्यनारायणाचे उपवास सुरू झालेले आहेत। पौष महिना संपल्यावरती अमावस्या झाल्या की दुसऱ्या दिवशी लगेच सूर्यनारायणाचे उपवास सुरू होतात आणि आजपासून ते झालेले आहेत। सूर्यनारायणाचे उपवास 7 दिवसाचे असतात। सो माझी आई ही पहिली पकडायची आणि मोठी बहीण पण पकडते आणि वहिनीही पकडतात। सो मीही पकडते त्याला 4-5 वर्ष होऊन गेली असतील आणि आज त्या उपवासाचा पहिला दिवस आहे। ॲक्च्युली मी सकाळी शूट करणार होते पण सकाळी काही मला गडबडीत कामात शूट करता आलंच नाही। आणि दुकानात तर आमच्या इथे ऑनलाईनची कामं चाललेली आहेत, फार्मर आयडी वगैरे काढायची। सो ते खूप गर्दी असते त्यामुळे दुकानात काही शूटच केलं नाही। कस्टमर वगैरे बघत मी माझे ब्लाऊज कंप्लीट केलेले 2 जे कस्टमरला द्यायचे होते, त्यामुळे मग काही वेळच मिळाला नव्हता। आणि आता संध्याकाळी मी इथे हे ब्लाऊज आहेत ते हात शिलाई करायला घरी घेऊन आलेले। सो म्हटलं आता आज पहिला दिवस आहे, सो आजचा हा ब्लॉग स्टार्ट करावा। ॲक्च्युली आज सूर्याला ओवाळत नाहीत असं आई म्हणते, त्यामुळे मग आज काही सूर्याचे पूजन वगैरे केलं नव्हतं। सो उद्यापासून रोज 7 दिवस म्हणजे रथसप्तमीपर्यंत अंघोळ झाले की तयारी करून पहिलं सूर्याला ओवाळून घ्यायचं असतं, मग बाकीचे सर्व कामे करायचे असतात। सो आजपासून नाही तर उद्यापासून मी सूर्याला वगैरे ओवाळणार आहे। आणि आज काय उपवासाचा पहिलाच दिवस होता पण तरीही मला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं। ॲक्च्युली दिवसभर जास्त काही खाल्लं नव्हतं आणि ह्या उपवासाला शक्यतो फलाहाराचं घेतात, दूध चहा वगैरे एवढं चालतं। काही लेडीज ज्यांना जमत नाही अशा लेडीज पण खिचडी वगैरे खाऊन उपवास धरतात, त्याच्या ह्याने ज्याला जसं जमेल तसं ते उपवास करत असतात। आज मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं पण मला संध्याकाळी खूप म्हणजे अस्वस्थ वाटायला लागला आणि अनकम्फर्टेबल वाटायला लागला। सो मग मी बटाट्याची भाजी बनवली होती आणि ती पण हे काम झाल्यानंतर आहो आले नव्हते, 8:30 वाजून गेले तरी। सो म्हटलं ह्यांनी येईपर्यंत बटाट्याची भाजी तरी बनेल म्हणून मग मी ती बनवून घेतली होती नंतर। तर दिवसभर काम करून हे ब्लाऊज शिवून झाले ते, प्लस आता आल्यावरती हे 3 ब्लाऊज कटिंग करून झालेले। आणि आता सेकंड डेला मॉर्निंगला मी हा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। सकाळी म्हणजे अंघोळ वगैरे सर्व झालं नाही आणि आता मी सूर्याला ओवाळून घेणार आहे, म्हणजे सूर्यदेवतेची पूजा करून घेणार आहे। ॲक्च्युली हे उपवास पकडायची इच्छा मला फक्त माझ्या आईला बघून झालेली आहे, कारण माझ्या आईला मी लहानपणापासून हे उपवास करताना बघितलेलं आहे। पण आता ती हे उपवास धरत नाही कारण तिला खूप पित्ताचा त्रास होता आणि आता वयामानानुसार नाही झेपत। सो त्यामुळे ती आता हे उपवास नाही करत, पण मी माझी ताई आणि वहिनी आम्ही तिघीजणी हे उपवास करतो आहे। तर या ठिकाणी आता मला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्याचे पूजनही करून घ्यायचं आहे। सो इथे मी आता पंती वगैरे पेटवून घेत आहे, सो दिवा। आणि आता इथं हा तांब्या पण मी भरून घेतलेला आहे, ते ताजं पाणी आत्ता चालू होतं त्याचा तांब्या भरून घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सूर्याचे आत्ताशी कोवळे किरण पडलेले आहेत आणि आत्ताशी सूर्य आमच्या इथून बॅक साईडून जे आमचं दार आहे तिथून दिसत आहे, पुढच्या दाराने दिसत नाही कारण की तिथे इमारत आहे। सो हे बॅक साईडून दिसत आहे आणि ही व्हिडिओ आहे शूट म्हणजे पिल्लूने केली आहे कारण तो आज लवकर उठला होता। तर या ठिकाणी मी आता सूर्याला अगोदर अर्घ्य देऊन घेते आणि नंतर मग त्याचे पूजन करून घेते। आमच्या इकडे सूर्यनारायणाचे उपवास धरताना त्याची पूजा वगैरे म्हणजे फक्त डायरेक्टली सूर्याला अर्घ्य देऊन आणि ओवाळून करतात।
काही ठिकाणी त्याची पूजा वगैरे मांडून त्याच्यावरती सूर्य वगैरे काढून तसे करतात, पण आमच्या ह्या साईडला असेच पूजा करतात. डायरेक्टली सूर्य म्हणजे दिसायला लागल्यावरती त्याची अर्ध देऊन पूजा करायची आणि नंतर मग त्याला ओवाळून घ्यायचं आणि दिवसभर उपाशी राहायचं. म्हणजे 7 दिवस सलग उपवास धरायचे, फलाहार वगैरे करायचा. तुमच्या इकडे कसे उपवास धरता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सूर्यनारायणचे उपवास असतात ते पौष महिन्याची अमावस्या संपली की माघ महिना सुरू होतो आणि त्या माघ महिन्याच्या सुरुवातीलाच रथसप्तमीपर्यंत म्हणजे 7 दिवसाचे हे उपवास असतात आणि ते 7 दिवस कंटिन्यू उपवास धरायचा असतो. फलाहार घेऊन किंवा दूध चहा वगैरे सर्व चालतं. आपल्या सोयीनुसार आपल्याला जसं जमेल तसं आपण तो उपवास धरू शकतो. काही भागांमध्ये सूर्यनारायणाचे उपवास आहेत ते पौष महिन्याच्या रविवारी सुद्धा धरतात. प्रत्येक ठिकाणची जशी प्रथा असते ते म्हणजे ॲक्च्युली पहिल्यापासून जे चालू असतं तसे ते लोक करतात. या ठिकाणी आमच्या इकडे तर म्हणजे रथसप्तमीच्या आधीच धरतात. सो रथसप्तमी येते त्या दिवशी हा उपवास सुटतो. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर सूर्य उगवताना दूध घालवायचं असतं आणि त्या वेळेला मग तिची पूजा करून तिथे पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो आणि नंतर मग आपण उपवास सोडायचा असतो. तर आता या ठिकाणी मी आधी सूर्यदेवाची पूजा करून घेत आहे आणि नंतर तुळशीचीही पूजा करून घेणार आहे. तर आता माझी पूजा वगैरे करून झाल्यानंतर या ठिकाणी मी जेवण करायला लागले. हरभऱ्याची आमटी बनवली, डाळ आणि भात कुकरला लावलेला आहे आणि जी भांड्याचं रॅक आहे म्हणजे आमचे कडाप्याचं रॅक आहे ते आणि इकडे स्टीलचं आहे. ते कडाप्याचं रॅक आहे ते मी पुसून घेतलं आहे आणि तिथे आता जी भांडे आहेत सकाळची ती मांडून घेत आहे. तर सकाळची ही माझी कामं अशीच चालू असतात, एकवर एक कंटिन्युअसली, एक बघेपर्यंत दुसरं असं. आता मी एका साईडला कालवण भात लावलेला आहे आणि दुसऱ्या साईडला माझी भांडी वगैरे मांडायला चाललेले आहेत. एक असंच मी काम पटपटावरून घेत आहे कारण की मला परत दुकानातही जायचं असतं. काय बनवलं सकाळ सकाळी सांग की. हे पिल्लू सांग काय आहे हे? निंजा असतात. हां जावा आता आंघोळ करा जावा ना, खेळायचं तेवढं सुस्त आहे. तर आता मी चपात्याचं पीठ मळून घेतलं आहे आणि त्या चपात्या बनणार आहे आहूंसाठी आणि वरीसाठी आणि मामा मामीसाठी भाकरी. सो इथे आमटी आहे ती शिजलेली आहे, त्याच्यामध्ये मी कूट टाकून घेतलेलं आहे. आमच्या इकडे शेंगदाण्याचं कूट हे आमटीमध्ये मस्त असतं. रोजच्या कालवणामध्ये शेंगदाण्याचं कूट हे असतंच. आणि आता मी चपाती बनवून घेणार आहे. चपाती बनवलं की पटकन भाकरी बनवून घेणार आहे. तर मी 6 चपात्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि चपात्याचं पीठ मुरवत ठेवेपर्यंत मला वेळ नसतो. सो पटपट मी चपात्या करून घेत असते आणि चपात्या पटकन होण्यासाठी मी अगोदर चपात्याचे छोटे छोटे गोळे लाटून घेते आणि नंतर त्याला तेल आणि पीठ लावून ठेवते आणि नंतर मग ते एकसाथ चपात्या सगळ्या लाटून घ्यायला सुरुवात करत असते. चपात्याचं पीठ न मुरवताही माझ्या चपात्या खूप सॉफ्ट आणि फुगीर होतात कारण की मी ते पीठ मळताना जास्त चांगलं मळून घेते आणि मग चपात्या करायला घेते.
तर या ठिकाणी माझी चपाती बनवून झाल्यानंतर मी लगेच भाकरी बनवून घेत आहे मामांसाठी आणि मामींसाठी. तर या ठिकाणी मी आता भेंडीची भाजी आहे ती त्या तव्यामध्येच करून घेणार आहे आणि तिथं आमचं दूध आलेलं आहे. सो दूध ही तापवायला ठेवायचं आहे. आमच्या इकडे दूध आहे ते 60 रुपये लिटर मिळतं. तुमच्या भागात तुमच्या इकडे कसं दूध मिळतं तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता या ठिकाणी मी भेंडीची भाजी करायच्या अगोदर भेंडी आहे ती चांगली भाजून घेते. थोडंसं तेल टाकते आणि त्याच्यामध्ये तेलामध्ये ते भाजून घेते भेंडी आणि मग नंतर तिला फोडणी देते. तर या ठिकाणी भेंडी भाजायला टाकलेली आहे तोपर्यंत ते कुकरला जो भात आणि डाळ लावलेली ते काढून घेतलेलं आहे आणि या साईडला तर मला वरणसुद्धा बनवायचं आहे. तर या ठिकाणी माझी भेंडी आहे ती भाजून मी अगोदर घेतलेली आहे तुम्ही इथे करू शकता. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मिरच्या इत्यादी भाजायला टाकलेत आणि ते मोहरी आणि जिरे टाकून मी आता फोडणी देणार आहे. आणि थोडासा आपल्याला ठेचलेला लसूण सुद्धा टाकायचा आहे याच्यामध्ये. लसूण थोडा परतून घेतला की त्याच्यामध्ये हळद आणि मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे. हळद मीठ टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी भाजलेली भेंडी आहे ती टाकून घ्यायची आणि नंतर ही भेंडी आहे ती आपल्याला वाफवून घ्यायची आहे. वाफेवरती भेंडी शिजते बऱ्यापैकी आणि याच्यामध्ये मी थोडासा वरून गरम मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही टाकू शकता किंवा ऑप्शनल आहे. आणि आता ही भेंडी आहे ती आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायची आहे. सो आपली मग भेंडी रेडी. भेंडी बनवत मी इकडे वरणसुद्धा फोडणीला घातलेलं आहे. या ठिकाणी माझं वरण पण झालं आहे. सो जेवण तयार आहे. डाबा बाटली धर. काय करतोयस? ठेव बॅगेत. होय वरला त्याचा डब्बाही भरून दिला आहे. आता मला किचन क्लीन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही माझा किचन हा क्लीन झालेला आहे. सर्व चकाचक जेवण सगळे बाजूला ठेवले. मामी आगे शेतात गेलेत. सो ते अजून जेवायला आले नाहीत त्यामुळे मग ते साईडला ठेवलं आहे आणि किचन आहे तो क्लीन करून घेतलेला आहे. ते आल्यानंतर त्यांना जेवायला वगैरे वाढायचं. आणि आता मला झाडू मारून घ्यायचा आहे. सो झाडूही मी त्या ठिकाणी मारून घेतलेला आहे. प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करू शकत नाही कारण की खूप वेळ लागेल आणि प्रत्येक गोष्ट शूट घेण्यात बसत. आता मग ह्या ठिकाणी रोज नैवेद्य दाखवावा लागतो. सो नैवेद्य दाखवून घेत आहे. आता या ठिकाणी केलेला पसारा मला उचलायचा आहे अहोंनी आणि पिल्लूने. बाहेरचं आवरून झाल्यानंतर आता बेडरूमची बारी आली. बेडरूममध्ये झालेला पसारा आहे तो वरदने बॅग चेंज केले. तो दुसरी बॅग मिळते ती बॅग इथंच टाकले. परत पुस्तक वह्या काढून ठेवले आहेत ते इथंच ठेवले. सो ते सगळं पसारा उचलायचं आवरून ठेवायचं आहे. बाकीचं इकडं अस्ताव्यस्त आहे. माझंही काही कामाचं संध्याकाळचं पडलेलं असतं तेही इकडे तिकडे पडलेलं असतं ते उचलून ठेवायचं असतं. ज्या मी कॅरी बॅग आणलेल्या असतात दुकानातून काम करायला तेही व्यवस्थित ठेवायचं असतं. तर आज मला दळणही बनवायचं होतं. सो ज्वारीचं दळण आहे ते मी ते बनवायला घेणार आहे. ॲक्च्युली ही ज्वारी आहे ते आमच्या शेतातलीच आहे. सो त्यामुळे थोडीशी घाण असते ती व्यवस्थित नीट करावी लागते आणि जुनीही आहे त्यामुळे त्याच्यामध्ये थोड्याशा जाळ्या वगैरे झाल्या असतात. सो ते पाकडून वगैरे घ्यावं लागतं. दळण आहे ते शक्यतो मी सकाळीच करते कारण संध्याकाळी मला यायला वेळ होतो आणि जर ऐन टायमिंगला पीठ संपलेलं असलं तर गडबड होते. त्यामुळे सकाळीच बनवून गेलं तर बरं पडतं. म्हणजे काम झालं की ॲक्च्युली मी डिरेक्टली दळण बनवल्यानंतर ते लावते पण गिरणीला. आटा चक्की आमच्या घरातच आहे. सो ते पटकन होऊन जातं. ज्वारीचं आणि गव्हाचं दळण आहे ते 8-10 दिवसाला करावं लागतं. 5 किलोचं असतं जास्त नाही. सो त्यामुळे ते आठवड्याला वगैरे संपतंच आणि नंतर मग ते करावं लागतं. आणि घरातच आटा चक्की असल्यामुळे काही जास्त लोड नाही. संपलं की बनवायचं. तर आता या ठिकाणी मी दळण आहे ते करून घेते. तर या ठिकाणी माझं दळण आहे ते करून झालेलं आहे. म्हणजे नीट करून झालं आहे. नंतर मी ते आटा चक्कीला लावून घेतलेलं आहे. सो माझी तयारी होईपर्यंत या ठिकाणी दळण पण पूर्ण होईल. A few moments later. तर आता तयारी करून मी आलेली आहे दुकानामध्ये आणि ते जेवायला बसलेलं तोपर्यंत आलं कस्टमर. सो आता आहे ते कस्टमर हँडल करत आहेत.
तर आता या ठिकाणी आहोने जेवून घेतलं आणि मी थोडासा फराळ केला. रताळ आहे ते शिजवलेलं ते खाल्लं आणि आता मी माझ्या कामाला लागले आहे. सो ब्लाऊज हा शिवायला खूप वेळ झाला बसले, होत आला आहे, आता थोडाच राहिला आहे आणि मग मी शिवून घेतलेला आहे. हे ब्लाऊज आहे ते गिरायकाला द्यायचे आहे. सो त्यामुळे ते मी पटापटा कंप्लीट करत आहे. यांचे 3 ब्लाऊज होते ते विदाउट अस्तर होते आणि एक ब्लाऊज होता तो अस्तरचा साडीवरचा होता, त्याला डिझाईन केली होती. खूप छान डिझाईन झालेली आहे त्या ब्लाऊजची. सो त्यांचे हे ब्लाऊज मी आता कंप्लीट करून घेतले. ह्याला डायरेक्टली मी हुक पण लावून घेतले आणि हात शिलाई पण करून घेतलेले आहे, म्हणजे कस्टमरचं पूर्ण झाल्यावर ते टेन्शन नाही. सो म्हणून ब्लाऊज शिवत असताना एक दुसरे कस्टमर आलेले, त्यांनी 2 टॉप, एक पॅन्ट होती आणि एक गाऊन होता, तो शिलाई मारण्यासाठी दिलेला, डबल शिलाई मारा म्हटलेल्या. सो ते सर्व आता मी शिलाई मारून घेते, कारण की त्या तीच अपार्टमेंटमध्ये राहतात आणि त्यांना लगेच पाहिजे होतं. सो अगोदर ते काम करून घेणार आहे. असे अल्टरचे कामं येतात आधीमध्ये, ते अगोदर करावी लागतात. तर आता या ठिकाणी मी आलेले आहे घरी आणि घरातलं जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर बसलेलं आहे माझ्या कामाला. बसायला आले आणि माझं काम कोण करणार ग बाई? मांडीवर बसायला आलो आणि मी काय करते ते दाखवते. या ठिकाणी आत्ताच हे 2 ब्लाऊज कटिंग केलेत घरी आल्यावरती. सो घरी आल्यानंतर घरातलं जेवण वगैरे बनवलं, मामांना जेवायला वाढलं, किचन वगैरे क्लीन केलं आणि आता मी बसलेले आहे माझ्या कामाला. सो 2 ब्लाऊज आहेत ते कस्टमरचे एका कटिंग करून घेतलेले आहेत. त्यांना आता ते वेगवेगळं पार्टेशन त्याचं करून ठेवत आहे. एकत्र कट केलं होते दोन्ही ब्लाऊज, कारण ते एकाच कस्टमरचे होते. कटिंगचं काम आहे ते मी शक्यतो घरीच करत असते, कारण की मला घरी करायला बरं पडतं. म्हणजे दुकानात फक्त स्टिचिंगचं काम करता येतं, ते होतं पटपट. त्यामुळे मग मी हात शिलाई वगैरे सर्व कामं घरीच आणत असते कटिंगला वगैरे. सो हे ब्लाऊज कटिंग करून झाल्यानंतर मला बाकीचंही कामं होते. ॲक्च्युली अजून हात शिलाई वगैरेही होते, पण ह्याच्यानंतर आहो आलेले आणि नंतर आम्ही जेवलो वगैरे, म्हणजे आहो जेवले आणि आम्ही फराळ केला थोडासा आणि नंतर आम्ही चालायला वगैरे जातो जेवल्यानंतर थोड्या वेळाने. त्यामुळे माझे काम आहे ते मी पटपट उरकायला बघत असते. तरी ते अजून ब्लाऊजच्या हात शिलाई राहिली होती आणि रोज ॲक्च्युली आमचं रुटीन ठरलेलं आहे की मी माझं काम आहो येईपर्यंत करते, नंतर आम्ही जेवतो वगैरे आणि थोडा वेळ पूर्ण मी माझं काम करते आणि नंतर मग आम्ही थोडा वेळ थांबून जेवल्यानंतर शतपावली करायला जातो खाली चालायला वगैरे. सो त्यामुळे माझा हा ब्लॉग आहे तो मी ते संपवला आहे. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.